काय वाटतंय? जाधवरावांचा वाडा आहे बघा. आणि इथे समोरच आपल्याला मारुती मंदिर दिसतंय बघा. बाल गणेश मंडळ आहे ना, त्याच्या मागच्या बाजूला एक जुनं असं मारुती मंदिर आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ गाडीमधून सुरू होतोय. मी आता आहे कोरेगाव तालुक्यामध्ये, साताऱ्यामध्ये, आणि मी चाललोय मी चाललोय भुईंजला. तर या ठिकाणी आजचा आपला मुक्काम होता तळवडे गावात, आणि आपण परत चाललोय भुईंजमध्ये. काल आम्ही भुईंजला 10 आंब्याची झाडं लावली स्वप्नीलच्या गावाला. आता परत एक 12 झाडं आहेत नारळाची, ती पण लावायची आहेत आपल्याला. आणि आम्ही एका रस्त्यावर आहे, वाठार वाई रोडवर आहे. तर इथे भरपूर अशी वडाची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तसंच आजचा आपला दिनक्रम तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण निघूयात भुईंजकडे. रस्ता आहे ना, असा वडाच्या झाडांनी भरलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची झाडं पाहायला मिळतात आपल्याला. असाच आपला सोलापूर हायवे होता आधी, आणि म्हणजे सोलापूर हायवेच नाही, महाराष्ट्रातील बऱ्यापैकी रस्ते असेच वडाच्या झाडांनी भरलेले होते. पण आता मोठे मोठे हायवे झाले, त्याच्यामुळे झाडं कापून टाकलेली दिसतात आपल्याला. तर मित्रांनो, आपण निघालो आता भुईंजकडे, आणि जाताना तुम्हाला असे सुंदर असे रस्ते पाहायला मिळतात, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची झाडं. अजून एक मस्त घाट येणार आहे, तो घाट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओमध्ये बनून राहा. तर आता मित्रांनो, आपण घाट उतरतोय भुईंजकडे जाण्यासाठी. इथे मागं बोर्ड पण पाहिला आपण, भुईंज पोलीस ठाणे होतं सुरू. तर आता आपण चाललोय भुईंजकडे, आणि असा रस्ता आहे. या रस्त्याला घाटामध्ये सुद्धा दोन्ही बाजूला आपल्याला वडाची झाडं पाहायला मिळतात. इथे पलीकडच्या साईडला उजव्या बाजूला खोलदरी आहे, आणि हा सिंगल रोड आहे फक्त. तर इथे जरा हळूच चालावं लागतं. इथे एक असला खतरनाक पॉइंट आहे, तुम्हाला दाखवतो मी. रस्त्याच्या मध्येच वडाचं झाड आहे. घाट चढणाऱ्या वाहनांना रस्ता द्या, अशी तिथे सूचना केलेली आहे. आपण त्या सूचनेचं पालन करूया. खतरनाक झाड जे रस्त्याच्या मध्येच आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, असं वाटेल की आता रस्त्या या साईडला दरी आहे झाडाच्या, पण हे रस्त्याच्या मध्येच असलेलं झाड आहे. लवकरच झाडं वगैरे आम्ही सगळं लावून टाकू. स्वप्नील आमची खूप जास्त साथ देणार आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की तो 12 गड्डे खोदणार आहे, आणि मी त्याला झाडं देणार आहे. भुईंज बस स्थानक. आता आलोय पण भुईंज मध्ये, भुईंज गावात जायचे आता. चला, भुईंज गावामध्ये आलोय आपण आता. आणि बघा, इथे छत्रपती शिवाजी चौक दिसतोय, नवी पेठ भुईंज. आणि आपल्याला जायचंय इथे असलेल्या मारुती मंदिराकडे. जाधवरावांचा वाडा आहे बघा. आणि इथे समोरच आपल्याला मारुती मंदिर दिसतंय बघा. हे बाल गणेश मंडळ आहे ना, त्याच्या मागच्या बाजूला एक जुनं असं मारुती मंदिर आहे.
मित्रांनो आता आपण आलोय स्वप्नीलच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याला. या रस्त्याचं काम चालू आहे. आता हे समोर आंब्याचं झाड आहे, तिथं गाडी पार्क करणार आणि परत वावरात जाणार. समोर आपल्याला वैराट गड दिसतोय बघा, या ऊसाच्या मागे लागलाय वैराट गड. तर मित्रांनो आता आम्ही आलोय इथे भोईज गावातल्या स्वप्नीलच्या शेतामध्ये आणि इकडे बॅक साईडला आहे त्याचा वावर. या रस्त्याने जायचंय, गाडी इकडेच लावली आम्ही. आणि चला आता जाऊयात झाडं लावायला, पाण्याच्या बाटल्या वगैरे भरतो आणि निघतो. शेंगा तोडल्यात त्याच्या, मोराचा आवाज येतोय आपल्याला. दिसतील की, रात्री दिसत होता बघा अंधारात आपल्याला एक, त्या झाडावर बसला होता पलीकडच्या. तर मित्रांनो आता आम्ही हे बघा मागे तुम्हाला चिखल दिसत असेल, अशा चिखलाने चाललोय नदीकडे वाळू आणायला. लय जरा हेवी टास्क आहे, वाळू आणायची, परत खड्डे बी खांदायचेत आणि मग झाडं पण लावायची. तर म्हणजे हे बघा आता अशा ह्याच्यात तर चपलीचं काही काम नाही, कारण आमचा कालचा एक्सपिरियन्स आहे. काल आम्ही ह्याच भागात होतो, म्हणजे इथंच होतो काल आम्ही किती 10 आंब्याची झाडं लावलीत. तर आम्ही चप्पल आता गाडीतच ठेवली. हे काय समोरचं, इथे बघा सोयाबीनची शेती आहे, पलीकडं ऊस आहे, हा ह्या साईडला पण ऊस आहे. आणि हे बघा हळद कशी लावली जाते, हे बघा इथं तुम्हाला दिसेल, हे हळदीचं वावर आहे. ही अशी हळद आहे, केळीच्या पानासारखी वाटते, पण याच्या खाली हळद आहे. चला नदीकडे जाऊयात. ह्याच्यात दगड आहेत बरं का, जरा पायाला टोचतो असा कचक्यान. तर मित्रांनो आपल्याला नदीमध्ये इथे दगड गोटे दिसत आहेत. हे जरा आपण बाजूला केले ना की आपल्याला वाळूच सापडते खाली. तर ही वाळू आम्ही आता भरून घेतो आमच्या पोत्यामध्ये. स्वप्नील दगड गोटे बाजूला करतोय. मी एक थोडा टप्पा पूर्ण केला, आता आमचा शुभम भाऊ चाललाय त्याचा टप्पा आहे. आता एक साधारण 10 ते 15 किलो आम्ही वाळू घेतलेली. चला बरंच लांबपर्यंत आणले मी वाळू डोक्यावर ठेवून. आता हे बांबू घेऊन चाललोय सोबत. ऊसाच्या मी बांधावरती आता नारळाची झाडं लावतोय इथे खालच्या बाजूला, आणि या वरच्या बाजूला आंब्याची झाडं लावलेली आहेत सगळे आम्ही. तुम्हाला आंब्याची झाडं दाखवतो. हे बघा, हे बघा इथे एक लावलेलं आहे, परत इथे एक दिसेल तुम्हाला, समोर एक आहे बघा, आणि त्या साईडला एक दिसतंय का माझ्या बोटाच्या तिथे. अशी आम्ही या लाईनमध्ये झाडं लावलेली आहेत. आता इथे 2-3 लावायची, पलीकडच्या साईडला 2-3 लावायची. हे बघा काम चालू, इथं खड्डे खांदायचं. इथं आम्ही बऱ्याचशा गोष्टी आणल्यात, जसं की आता ह्याच्यामध्ये वाळू आहे, एक 6 किलो मीठ आणलेलं आहे, खडा मीठ. हा 4था खड्डा आहे. पलीकडे अजून एक खड्डा घेतलाय आम्ही, आणि इकडे समोर बघा 3 झाडं लावून झालीत आमची. हे बघा हे एक, नंतर हे, आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला एक आहे बघा. इकडे शुभम भाऊ आणि इकडे ओंजळभर मीठ टाकायचं. थोडीशी माती, वाळू, पलीकडे पण लागणार आपल्याला. तिकडे टिकावणी कर, टिकावणी छोटा बारीक.
शेवटी 3:30 वाजलेत आणि झाडं लावून झालीत आमची. झाडाचा फोटो काढायचा राहिला, पण झाडं लावलीत. पुढच्या वेळेस आलं की दाखवू फोटो. पुढच्या वेळेस आल्यावर फोटो दाखवू. तर टोटल 12 झाडं लावलेत आम्ही आणि आता चाललोय. आमचा अवतार म्हणजे बघण्यासारखा झालाय. जबरदस्त अवतार आहे. जबरदस्त अवतार झालाय. चला आता या बांधावरून चाललोय. पाण्याची धार बघा तिकडे चालली. मंदिर पण आहे इकडे. आंघोळ झाली आता फ्रेश. तर आता दिवसभराचे कष्ट केलंय. खूप झाडं लावल्यात आणि चिखलाने भरलेला अवतार तर तुम्ही बघितलंच असेल. तर आता जरा फ्रेश झालोय नदीमध्ये आंघोळ करून. आपण आलोय भुईंज गावामध्ये फिरतोय. स्वप्नीलच्या घराजवळ आहे ना एक असं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर. चला तुम्हाला दाखवतो मी. हे बघा राम हनुमान मंदिर. लाकडाचंच मंदिर आहे ना पूर्ण. हे बघा समोर इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे. हा आहे भृगु ऋषींचा मठ, आचार्य भृगु ऋषी मठ. इथं समाधी आहे. आणि ते कोणतं मंदिर आहे समोरचं मंदिर आहे दत्त महाराजांचं. ते दत्त मंदिर आहे. हा भृगु ऋषी मठ, इथं समाधी आहे. आणि इथं महालक्ष्मी मंदिर. आणि हे भुईंज गाव. आता महालक्ष्मी मंदिरात जाऊया. मस्त कामं आहे राव मंदिराची. हा तर मित्रांनो आता इथे आपल्या भुईंज मधून निघालोय आम्ही. इथे झाडं लावून झाली. नारळाची 12 झाडं लावली आम्ही. आंब्याची 10 झाडं लावली एक काल आणि आज मध्ये. भुईंज मधलं आपलं भुईंज गाव बघून झालं. भुईंज गावातली मंदिरं बघून झाली.